वाघमारे, सध्या रे कसा आहेस तू? कुठं होतास? आम्ही किती घाबरलो. तुझा फोन का बंद आहे? अहो सांगतो, तुम्ही पॅनिक होऊ नका, सगळं सांगतो तुम्हाला. सत्या, माझ्या लेकरा कोकरा वागरा, मला तुझी लई काळजी वाटते. कसं आहेस तू? मला माहिती आहे, तू इथं काय माझ्या काळजीपोटी आली नसशील, काहीतरी कालवा करायला आली असशील. सत्या, उगा तोंडाला ती बोलणं कसं? अरे आई आहे मी तुझी, मी काय त्या नेबड सारखी नाही. मम्मी, वाघमाऱ्यांना काय बोलायचं असेल ना तर आत्ताच निघेत ना. त्यांच्या विरोधात मी काय ऐकून घेणार नाही. सत्या, आता तरी डोळ्यावर बांधलेली झापड काढून बघ आणि तिचा नवीन प्रताप ऐक. तिनं तुला माझ्यापासून दूर केलंय आणि आता तिची एवढी बदल का ती तात्यासाहेबांना तुझ्यापासून दूर करायला निघाली आहे. म्हणजे अरे सत्या, तात्यासाहेबांसारख्या देव माणसावर नगनगती आरोप करायला लागली ती. अरे तिचं असं म्हणणं आहे की तात्यासाहेबांनी तुला मुकादमच्या केसमध्ये अडकवलंय आणि एवढंच नाही तर तात्यासाहेब तुझ्या जीवावर उठले. वाघमारे, सध्या मी तुला वाघमारे, मला फक्त एवढंच सांगा की मम्मी जे काय सांगते ते खरं आहे का नाही. तुम्ही परत तात्यासाहेबांवर संशय घेतला का? म्हणजे ह्याच्या आधी मी संशय घेतला होता वय आणि तू ऐकून घेतलं? काहीच बोलला नाहीस? सत्य ऐक, मंजू जर कुणावर आरोप करत असेल तर ती का आरोप करते हे जरा समजून घे ना तू. पप्पा, तुमचं तात्यासाहेबांबद्दलचं काय मत आहे ना ते चांगलंच माहिती आहे मला, आणि त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही मला. पण मला ह्यांचं काय कळत नाही. वाघमारे, तात्यासाहेब पोरगी मानतात तुम्हाला, तरी बी तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय. सध्या माझ्यावर विश्वास ठेव. अरे दिसतंय तसं नाहीये. मी आज मुकादमाला भेटले होते.